नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण तणनाशकाची फवारणी करून 2 दिवस पूर्ण झालेत आणि 2 दिवसामध्येच आपल्याला त्याचा रिझल्ट हा दिसून आला आहे. कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळं रानाला वापशी नाहीत, त्यामुळे आपल्याला तणाचे नियंत्रण करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. त्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी केली होती. तणनाशकाच्या फवारणीमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं कोणतं औषध फवारायचं आहे तो व्हिडिओ आपण जाऊन ते औषध पाहू शकता की कोणतं औषध आहे. 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. आता बारक्या तणावरती चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे, परंतु जे बी सोयाबीन वापरलेली त्याच्यावरती आणखी थोड्या प्रमाणामध्ये रिझल्ट बाकी, कारण की फक्त 2 दिवस झालेत आपण फवारणी करून. सुरुवातीला जर आपण सोयाबीनवरती जर बघितलं तर आपण बघू शकता की आता करपायला सुरुवात झाली पानं, आणि बारकं तण हे साईडला आपण बघू शकता की पूर्णपणे सुकून आणि करपून चाललेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने या तणनाशकाचा आपल्याला रिझल्ट हा 100% दिसून येतोय, परंतु राजम्यावरती देखील थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रादुर्भावाचा दिसून येतो, कारण की किती केलं तरी शेवट तणनाशक आहे आणि पिकावरती त्याचा परिणाम हा आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो. परंतु टेन्शनचं कोणती गोष्ट नाही. चांगल्या पद्धतीने नंतर त्याचं जी पालवी फुटणार आहे ती चांगल्या पद्धतीने फुटत असते. आता ह्या जागेवरती बघू शकता पूर्ण तण हे आपलं आहे का सुकून गेलेलं आहे. आता भरपूर प्रमाणामध्ये राजम्याची पेरणी केली आणि पारंपरिक पीक हे ठरलेलं आहे, कारण की प्रत्येक शेतकरी ही राजम्याची पेरणी करत असतो. परंतु जास्त प्रमाणामध्ये ह्या वर्षी पाऊस झाल्यामुळं काय झालं की तणांचे नियंत्रण करणं थोडं अवघड झालं आहे. डुबवणी किंवा कोळपणी करता येत नाही, खुरपणी करता येत नाही, लेबर मिळत नाही, कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना राजम्याची पिकं पेरलेली आहेत आणि प्रत्येकाची खुरपणीसाठी आलेली आहेत. खुरपणी ही शक्य होत नाही, त्यामुळे तणनाशक हा एक आपल्याला पर्याय हा दिसून येतो. चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट येतो, परंतु चांगल्या पद्धतीने जर फवारणी करा. मात्रा जास्त प्रमाणामध्ये वापरू नका. जेवढी दुकानदारांनी सांगितली त्या प्रमाणामध्ये वापरा. साधारणपणे 40 मिली प्रतिपंप याप्रमाणे वापरा. पाण्याचा pH कमी जास्त करण्यासाठी जे आपले लिक्विड मिळतं ते लिक्विड देखील आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ते लिक्विडचा देखील आपण चांगल्या पद्धतीने वापर करा, कारण की पाण्याचा pH जर कमी जास्त झाला तर आपल्याला रिझल्ट हा कमी जास्त होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने राजमा आणला आणि तणाचे नियंत्रण आपण कशा पद्धतीने करता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.